हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत नाचणीचे लाडू। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक असे हे नाचणीचे लाडू आहेत। आता हे बघा, नाचणी मी व्यवस्थित अशी निवडून वगैरे आणि पाकडून वगैरे घेतलेली आहे। ती नाचणी आपण एका कढईमध्ये टाकून व्यवस्थित अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। छान प्रकारे भाजून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवरच भाजायची आहे, नाहीतर बाहेरून भाजली जाईल आणि आतून भाजली जाणार नाही। म्हणून बारीक गॅसवर मी 5 ते 6 मिनिटं भाजून घेतलेली आहे। आता हे बघा, थंडही करून घेतलेली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आता चाळून घ्यायची आहे, कारण नाचणीचे एखादा भाग राहिलेला असेल तर तो साईडला राहून जातो, म्हणून व्यवस्थित असं चाळून घ्यायचे आहे। बघा, ही नाचणी जी दळली गेली नाही ती वरती राहिलेली आहे चाळणीवर। हे बघा, आता ती साईडला ठेवूयात। आता हे बघा, अशा पद्धतीने हे नाचणीचं पीठ करून घेतलेलं आहे। आता कढई गॅसवर ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे। आता थोडं तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पीठ आणि तूप असं एकत्र करून भाजून घ्यायचं आहे। चवीला हे लाडू खूप अतिशय छान प्रकारे असे होतात। हे बघा, असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे भाजून घेतलेलं आहे। आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। सर्व पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। पहिली नाचणी भाजल्यामुळे ही आत्ता नाचणी पटकन भाजली जाते, 2 ते 3 मिनिटात छान भाजली जाते। आता त्याच कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता काजू आणि बदाम घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतपर्यंत भाजले जातील अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता सफेद तीळ टाकायचे आहेत, गावरान तीळ आहेत हे टाकलेले आहेत। म्हणजे सफेद आणि हे थोडेसे ऑफ व्हाईट असे कलरचे असतात। ह्या पद्धतीचे ह्या कलरचे खूप छान चवीला लागतात तीळ। तर असे मी घेतलेले आहेत, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि आता त्याच नाचणीच्या पिठामध्ये काढून घेणार आहोत। आणि यातून थोडंसं तूप ॲड करायचं आहे यामध्ये। आणि मी खोबरं टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये, साधारणतः 3 ते 4 चमचे मी खोबरं टाकलेलं होतं ह्याच्यात। पण मला हे शूट झालं नाही, म्हणून खोबरं आवर्जून टाका याच्यामध्ये, मी तुम्हाला टाकलेलं दाखवलेलं नाही। आता तूप टाकलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं हवं आहे गोड त्यानुसार ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि गूळ फक्त जस्ट वितळून घ्यायचा आहे। बाकी याच्यामध्ये असं पाक वगैरे काही करायचं नाही। आता हे वितळला गूळ की हे आपण जे बॅटर केलेलं आहे, बॅटर म्हणजे तुपामध्ये हे नाचणी चांगली भाजून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे बघा, काजू बदाम आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जाडं भरडं आणि यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे। याच्या बरोबरीनेच मी खोबरंसुद्धा टाकलेलं होतं, ते तुम्हाला दाखवलं गेलं नाही, आवर्जून खोबरं टाका। आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार म्हणजे स्वादानुसार वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्या। तुम्हाला जर आवडत असेल जायफळ पावडरचा हे चव तर तुम्ही नक्की टाका, खूप छान चव येते त्याने। आता व्यवस्थित असे बांधून घ्यायचे आहेत। तुम्हाला जसे मोठे लहान हवे असेल त्यानुसार बांधून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी आता सगळे हे लाडू वळून घेणार आहे। हे बघा, मी आता सगळे लाडू रेडी झालेले आहेत, वळून घेतलेले आहेत मी। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।